नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला 110 गुंठेची शेतजमीन दाखवणार आहे. तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा पारदर्शक व्यवहार त्या ठिकाणी करून तुम्हाला दिला जाईल. तर मंडळी, आज तुम्हाला या ठिकाणी तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आपण आलो आहोत. मेन देवरुख बाजारपेठपासून फक्त मोजून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे. मेन डांबरी रोडपासून आतमध्ये कच्चा रोड गेलेला आहे, तो अधिकृत आहे. 250 मीटरचा कच्चा रोड आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा जो रस्ता दिसतोय लाल मातीचा, हा आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे. अशी ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. शेतजमीन उपलब्ध झालेली आहे. सिंगल टायटल शेतीचा सातबारा आहे. वर्ग 1 ची जमीन आहे आणि क्लिअर टायटल असलेली ही शेतजमीन आहे. वकील सर्च रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर मिळणार आहे. तर अशी प्रॉपर्टी आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. तर मंडळी, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ह्या जागेची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला शेवटपर्यंत देऊ शकतो. तर मंडळी, ही तत्पूर्वी ही शेत जमीन आहे. तुमच्याकडं ही जागा विकत घेताना शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. शेतीचा दाखला असणं गरजेचं आहे. ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नसेल तर त्या लोकांना घाबरायची काहीच गरज नाही आहे. त्या लोकांना मी शेतकरी दाखला या ठिकाणी, राजस्थान मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला या ठिकाणी तुम्हाला मी कमी रेटमध्ये या ठिकाणी बनवून देत असतो. तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. तर मंडळी, आता आपण या प्लॉटची माहिती घ्यायला सुरुवात करूया. तुम्ही समोर बघताय ही मातीचा प्लॉट आहे. पूर्ण टेबल आणि ग्राउंड मैदानी प्लॉट आहे आणि माती पूर्ण अशी लाल माती आहे. या शेत जमिनीमध्ये कुठलंही पीक घेणं शक्य आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे. लाईट कनेक्शन कनेक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे असा हा प्लॉट आहे. खूप सुंदर ॲमेनिटीज या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्हाला चांगल्या या ठिकाणी सुविधा मिळू शकतात. अशी ही शेत जमीन या ठिकाणी आपण बघतोय. तर मंडळी, वर्ग 1 चा सातबारा आहे. या ठिकाणी तुम्ही जर शेतीचा विचार केलात, शेत जमिनीमध्ये तुम्ही शेती लावण्याचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला इथे काजू, आंबा, पेरू, चिकू, अननस, पपई, केळी किंवा कलिंगड लागवड असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशी ही शेत जमीन आहे. तसेच मंडळी, या प्लॉटचा उपयोग तुम्ही प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी उपयोगी करू शकता किंवा बंगलो प्रोजेक्टसाठी पण या प्लॉटचा उपयोग करू शकता. कारण मुख्य बाजारपेठ आहे ती प्लॉटपासून जवळपास आहे. जी मेन मुख्य बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्ट होऊ शकतो किंवा शेतीचे प्लॉटिंग शेत जमिनीची प्लॉटिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता. 20-20 गुंठ्याची प्लॉटिंग करू शकता, 1-1 एकरची प्लॉटिंग करू शकता. म्हणजे कमर्शियल युजेस तुम्ही या ठिकाणी नक्कीच या जागेचा उपयोग करू शकता. अशी ही शेत जमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका, जागा खूप सुंदर आहे. अमेझिंग आणि ब्युटिफुल प्लॉट आहे. ही जागा आहे ही मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 300 ते 350 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे. अशी ही शेत जमीन पूर्ण आपल्या शहरापासून 4 ते 5 तासाच्या अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही जागा हँडओव्हर करू शकता. अशी शेत जमीन या ठिकाणी ही उपलब्ध झालेली आहे. आणि ही मेन जी गाव वस्ती आहे त्या गाव वस्तीच्या शेजारी असलेली ही शेत जमीन आहे. बाजारपेठेचा विचार केला तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणावरून हॉस्पिटल असेल, बँका असतील, ATM असेल, ह्या सर्व सोयी या प्लॉटपासून जवळपास आहेत. आजूबाजूला तुम्ही बघितलं तर निसर्ग एकदम मस्त आहे. चिमण्यांचा चिवचिवाट आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. अशी ही शेत जमीन या ठिकाणी निसर्गामध्ये आणि वाडी वस्तीच्या जवळपास आहे. या ठिकाणचा वातावरणाचा, क्लायमेटचा, हवामानाचा जर विचार केलात तर तुम्हाला सांगतो,
अप्रतिम असं हवामान आहे. थोडा पठार भाग आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी हवा जी आहे ती खेळती हवा आहे. त्याच्यामुळं 50-60 नंतर तुमच्या वयोगटामध्ये जर तुमचं 50 नंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला स्पेंड करायचं असेल, एखादा छोटा फार्म हाऊस बांधायचा असेल आणि वैयक्तिकरित्या ही जागा तुमच्यासाठी घेऊन ठेवायची असेल, तरीसुद्धा हा प्लॉट नक्कीच विचारात घेता येऊ शकतो. कारण खूप सुंदर प्लॉट, चांगला प्लॉट आहे. या ठिकाणी फार्म हाऊस बांधला तर तुम्हाला एक सुंदर निसर्ग या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. तर मंडळी, शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मिळू शकतो आणि आपलं लाईफ या ठिकाणी चांगलं स्पेंड करता येऊ शकतं. म्हातारपण या ठिकाणी नक्कीच चांगलं स्पेंड करता येऊ शकतं. अशी ही शेत जमीन आहे. म्हणजे वातावरण जे आहे ते खूप सुंदर वातावरण आहे. जागा घेताना ज्या क्वालिटीज असतात, म्हणजे जे वातावरण असतं, लाईट कनेक्शन असतं, पाणी कनेक्शन असतं, रोड कनेक्टिव्हिटी आहे, ह्या सर्व गोष्टी या जागेच्या बाबतीत विचार केलात तर नक्कीच त्या सगळ्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर नक्कीच मंडळी, खूप वेळ घालवू नका. जास्त दिवस हा प्लॉट राहणार नाही आहे. टोकन रक्कम देऊन या ठिकाणी ही जागा नक्कीच बुकिंग करू शकता. डायरेक्टली शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट या ठिकाणी करून तुम्ही ही नक्कीच जागा परचेस करू शकता. तर मंडळी, वेळ घालवू नका. ही सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे आणि ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही ही प्रॉपर्टी आपल्या नावे करून घ्या. तर मंडळी, असेच प्रॉपर्टीचे आणि शेत जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जागेचे व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू. पुन्हा भेटूया अशा शेत जमिनीच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.